मला एक माहिती की राखी खूप धमाल करते. आल्या आल्या ती शांत होती. मला तेच म्हटलं राखी गेली आतमध्ये ती कशी काय शांत? पण तिनं जे काय नंतर उचललाय पूर्ण सीझन तर येस शी इज डुईंग ॲब्सोल्युटली वेल. त्या घरात तर भरपूर आठवणी आहेत. म्हणजे मला असं कोणी असं चावी मारली की मी बिग बॉस बिग बॉस बिग बॉस असं बोलतच जाईन तासनतास. प्रत्येकालाच बाहेर काढायचं असतं कोणाला. तर मी खूप टार्गेट झालेले होते. म्हणजे एक मला वाटते 14 पैकी 11 वेळा मी नॉमिनेटेड होते. तन्वी, दीपाली म्हणजे ती माझी मैत्रीण पण आहे. आय थिंक हे चांगले खेळतायत. माझा गेम तर इतका रॉ होता. मला असं म्हणजे जे होते तेच होते मी समोर कॅमेरा समोर. मला कळेच ना की काय चालू आहे काय नाही आणि हळूहळू ते नाही गॉट इन टू द ग्रू ऑफ इट. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. बिग बॉस मराठीची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे आणि याच घरात एका स्पर्धकाने खूप गाजवलं होतं ते सीझन. अशा किशोरी ताई माझ्यासोबत आहे. ताई कशा आहात? मी ठीक आहे, मस्त आहे आणि बिग बॉसची जेव्हा कधी आठवण येते तेव्हा म्हणजे इतकं नॉस्टॅल्जिक फिलिंग येतं. आणि त्यांनी ॲज यू सेड गाजवलं बिग बॉस वगैरे माहीत नाही, पण शायनिंग स्टार ऑफ द सीझनचा अवॉर्ड त्यांनी मला दिला होता. त्यामुळे आय थिंक आय एन्जॉयड द जर्नी. येस. त्या घरातली एखादी आठवण आजही आठवते, अशी कोणती आहे? त्या घरात तर भरपूर आठवणी आहेत. म्हणजे मला असं कोणी असं चावी मारली की मी बिग बॉस बिग बॉस बिग बॉस असं बोलतच जाईन तासनतास. एवढ्या आठवणी आहेत आणि अजूनही त्या एकदम अशा जागृत आठवणी आहेत. विसर पडला नाही अजिबात. आणि आतमध्ये खूप स्ट्रेसफुल होती माझी जर्नी. कारण नॅचरली गेम खेळत होते सगळे आणि प्रत्येकालाच बाहेर काढायचं असतं कोणाला. तर मी खूप टार्गेट झालेले होते. म्हणजे एक मला वाटते 14 पैकी 11 वेळा मी नॉमिनेटेड होते आणि दरवेळेस बॅगा भरा, बॅगा परत एम्प्टी करताना म्हणजे मोकळ्या करताना बॅगा तर मजा यायची, पण भरताना खूप दडपण असायचं की आता ह्यावेळेस काय होईल काय नाही होणार. कारण ॲक्च्युली प्रेक्षकांनाच माहिती असतं ना की इतरत्र काय घडतंय, पण आपल्याला आपल्याबरोबरच काय घडतं तेवढंच माहिती असतं. त्यामुळे इट वॉज अ व्हेरी स्ट्रेसफुल जर्नी. पण बाहेर आल्यावर मला कळलं की लोकांनी मला खूप प्रेम दिलं आणि म्हणजे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी परत एक काय म्हणतात माझी नव्यानं ओळख सगळ्यांना झाली. यंदाचं सीझन हे गाजतच आहे आणि आता टॉप 10 आपल्याला घरात दिसतात. पण ताई, तुम्हाला विचारलं की टॉप 5 मध्ये तुम्ही कोणाला बघताय सध्या, तर कोण असतील ती सदस्य? जेन्युअनली स्पीकिंग मी रोज नाही बघू शकत आहे. कधी म्हणजे असं शूटिंगमध्ये गॅप असेल किंवा कधीतरी रात्री वगैरे घरी लवकर पोचले तर मी बघायचा प्रयत्न करते. तर त्याच्यामध्ये मला असं वाटतंय तन्वी, दीपाली म्हणजे ती माझी मैत्रीण पण आहे आणि आय थिंक शी इज अ गुड सोल ऑल्सो. तर बघूया कसं ती फेअर करते. पण दीपाली, विशाल, राकेश बापट, संकेत आय थिंक हे चांगले खेळत आहेत. आणि पण मी खूप एकदम कन्फर्म नाही सांगू शकत कारण बाकी 5 जणांचं गेम मला खूप माहिती नाही आहे. हे अर्धे अर्धे माझ्या ओळखीचे पण आहेत माणसं, त्यामुळे मला ते पर्सनली पण त्यांना थोडी थोडी ओळखते मी. तन्वीला नाही ओळखत ऑफकोर्स, पण काही जणांना ओळखते पर्सनली. असं वाटतं की आय थिंक ते चांगलं खेळत आहेत. हो, या घरात आहे ना अनेक मुद्दे निघत आहेत, पण मध्येच असं झालेलं की वारंवार या घरात वापरली जाणारी भाषा, कारण की कोणालाही काहीही बोलणं किंवा सिनियर कलाकाराचा अपमान केला जातो असंही पाहायला मिळतंय कुठेतरी. सो याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या सीझनमध्ये असं घडत होतं की त्या घरात राहिल्यावर एक फ्रस्ट्रेशन येतं आणि त्यानुसार असं होतं असं वाटतं? मला एक माहिती की राखी खूप धमाल करते. ती काय करते, कधी कोणाचा खाली पडते कधी कोणाला उचलते, पण तिचं काहीच वाईट वाटत नाही. ती खूप धमाल करते पूर्ण सीझनभर. आणि आल्या आल्या ती शांत होती. मला तेच म्हटलं राखी गेली आतमध्ये ती कशी काय शांत? पण तिनं जे काय नंतर उचललाय पूर्ण सीझन तर येस शी इज डुईंग ॲब्सोल्युटली वेल. आणि भलं बुरं बोलणं हे तर आय थिंक पार्ट ऑफ गेमच आहे. आणि जिथं रिस्पेक्ट वगैरे म्हटलं तर ॲक्च्युली आतमध्ये जाऊन ना कोण कुठल्या सुरात जाईल, कोण कुठल्या लेवलला जाईल ह्याचं काहीच आपण अंदाज नाही करू शकत. कारण शेवटी अटेन्शन सिकिंग गेम आहे. जेवढं प्रत्येकजण आपल्याकडे कसं कॅमेरा फिरेल ह्याच्या कडे त्यांचं लक्ष असतं. कारण तुम्ही जर काहीतरी ॲक्टिव्हिटी केली
खूप भन्नाट ॲक्टिव्हिटी केली, जसं राखी जे करते त्याच्यावरही कॅमेरा फिरतो किंवा कोणी शिवीगाळ केली त्याच्यावरही कॅमेरा फिरतो. तर तुम्ही स्वतःला कसं प्रोजेक्ट करायचं आहे ते तुमच्या हातात असतं. आत गेल्यावरती ते बॅलन्स ऑफ माइंड स्ट्राईक करणं फार गरजेचं आहे. अनेक जण असेही म्हणतात जे घराबाहेर आलेत ते असं म्हणतात की आम्ही गेम खेळतोय पण तो दाखवलाच जात नाही. असं वाटतं की म्हणजे तुम्ही आता तुमचे सगळे सीझन पाहिले असतील, त्यानंतरचेही पाहिले असतील, असं काय वाटतं? असं होतं हे बघ, बिग बॉस इज कम्प्लिटली गेम रिलेटेड कंटेंट ते दाखवतात. त्यामुळे तुम्ही जर गेमसाठी काही केलं नाहीत, नुसतेच तुम्ही जेवण बनवत बसलात, नुसतं साफसफाई करत बसलात, सिन्सिअरली काहीतरी करत बसलात, तर दॅट इज नॉट द गेम. त्यांना पाहिजे गेमसाठी तुमचं डोकं काय चालते, म्हणून ते चर्चा बिर्चा जरा जे जे चाललेले असतात कोपऱ्यामध्ये ते ऑडियन्सला दाखवतात. कारण बेसिकली इट्स अ सायकोलॉजिकल गेम. आणि जे बिग बॉसचं ऑडियन्स आहे त्यांना सायकोलॉजी कोणाची काय आहे हे जाणून घेण्यात जास्त मजा येते. त्यामुळे जर तुम्ही जसं काही खेळला असाल त्या पद्धतीनं तर कॅमेरा तुमच्यावर का नाही येणार? कारण बिग बॉसला पण TRP पाहिजे. बिग बॉसच्याच काय म्हणतात या शोला सुद्धा काहीतरी एंटरटेनमेंट पाहिजे. तुम्ही एंटरटेनमेंट, तुम्ही गेम प्लॅन काहीतरी दाखवला तर कॅमेरा तुमच्यावर का नाही येणार? असं मला आय एम नॉट इन फेवर ऑफ दिस टॉक की माझा दाखवला नाही गेला गेम तर निश्चित दाखवतात. कारण मी पण माझा सीझन जेव्हा पाहिला होता तेव्हा मला असं जाणवलं की जिथं मी सिम्पल होते तिथं त्यांनी दाखवलं नव्हतं, जिथं मी काहीतरी ॲक्टिवेट झाले होते तिथं प्रत्येक वेळेस कॅमेऱ्याने मला टिपलं होतं. सो आय थिंक ते त्यांचं काही असं त्याच्यात खेळ नाही आहे वेगळा. दर आठवड्याला चोरी होते, म्हणजे यावेळेस पॉवर की आणि त्या पॉवर की चोरल्याच जातात. विशाल चोरतोय, इतर सदस्यही चोरतात. हे सगळं घरात घडतंय. ही एक गेम स्ट्रॅटर्जी कशा पद्धतीने तुम्ही सांगाल? कारण की तुम्ही स्पर्धक होत्या, मला वाटतं ही एक गेम स्ट्रॅटर्जी चांगली आहे, थोडीशी पोरकट आहे. पण म्हणजे आता समजा आयुष्यात कधी कोणाचं काही तुम्ही घेतलं नसेल तर तिथे जाऊन तुमचं डोकं चालणं ते चोरी करण्यासाठी हे खूप चॅलेंजिंग आहे. आणि नॉर्मली तर कोणी आयुष्यात असं आपण घेत नाही एकमेकांचं काही, पण त्याच्या वेळेस तिथं ते ट्रिक करणं तेही एंटरटेनमेंट आहे. सो आय थिंक इट्स गुड, वन ऑफ द गुड स्ट्रॅटेजीज. जितकंही आता तुम्ही बिग बॉस पाहिलं, कोणाचा गेम आवडतं आणि असं वाटतं की त्याने जिंकावं, असं कोण वाटतं? नाही, मी एकाचं नाव खरंच नाही घेऊ शकत कारण मी रेग्युलरली प्रत्येक एपिसोड नाही पाहिला. ह्याच्यासाठी ना प्रत्येक एपिसोड बघणं फार गरजेचं आहे. और ॲटलिस्ट 2दा-3दा तरी आठवड्यातनं बघणं गरजेचं आहे. तरच तुम्ही विचार करू शकता की विनर कोण आहे किंवा म्हणजे ॲटलिस्ट 2 टू टॉप तुम्ही प्लॅन करू शकता. पण ॲज ऑफ नाव खूप आतमध्ये ना मी सांगते इतके टर्न्स अँड ट्विस्ट असतात ना, म्हणजे तुम्ही एका क्षणाला हसता तर दुसऱ्या क्षणाला तुम्हाला रडू येतं, इतकं तिथं सायकोलॉजिकल गेम चालू असतो. त्यामुळे कोण कधी स्वतःचा बॅलन्स हरवतो हा तो गेम आहे. बॅलन्स नाही हरला पाहिजे, हरवला पाहिजे कोणी, आणि तितक्याच ताकदीनं सतत खेळत राहिलं पाहिजे शेवटच्या क्षणापर्यंत. कधी शेवटचे 5 पण मागे पुढे होतील ना त्याचा नेम नाही, असा आहे तो गेम. असं आम्हालाही हे बघताना वाटतं. पण प्रेक्षकांना आता या सीझनबद्दल तुम्हाला काय सांगावं असं वाटतंय? ते म्हणजे आता जसं राखी चांगलीच खेळते आणि राखी आल्यावर सीझनच बदलल्यासारखं झालंय. सो काय सांगावं असं वाटतं? आणि असं वाटतं का ताई सदस्य काही ज्या आलेत ते सिंपत्ती देखील गेन करतात? आता तेही एक कदाचित त्यांचा गेम प्लॅन असतो, सिम्पती गेन करणं कदाचित, की काय म्हणतात त्याला, येड पांघरून काय म्हणतात त्याला, काहीतरी एक म्हण आहे की किंवा झोपलेल्याला उठू शकतो पण सोंग घेतलेला नाही उठू शकत, तसं आहे ते. तर काय जण सोंग पण घेऊ शकतात की मला हे समजत नाही, मी भोळी आहे किंवा मी भोळा आहे, मला हे कसं करायचं माहीत नाही आहे, त्यामुळे अरे बिचारी असं होऊ शकतं. पण तो त्यांचा प्लॅन असेल किंवा नॅचरली असू शकतं की काही जण एकदमच रॉ जातात आतमध्ये, मग ते कदाचित नॅचरली त्यांचा गेम असतो. म्हणजे फार नाही पण ॲटलिस्ट ॲक्च्युली मलाही खूप वेळ लागला समजायला की हे सगळंच गेम चालू आहे. यू कॅनॉट बी नॅचरल, तुम्हाला ट्रिक्स करावेच लागतील, तुम्हाला स्ट्रॅटेजी आखावीच लागेल, हे कळायला थोडासा वेळ लागतो. कोणी काही खेळून आलेलं नसतं. काही आहेत स्पर्धक जसं विशाल आहे किंवा राखी आहे, त्यांना माहिती आहे बिग बॉस गेम काय आहे, किंवा काही रियालिटी शोमध्ये पार्टिसिपेट करूनही आलेले असतील, त्यांनाही माहिती असतं की गेम काय आहे. पण जे अगदीच नॅचरली गेले आहेत त्यांना मग
शिकायला जरा वेळ लागतो, मग सुरुवातीला जरा सिंपती येते, मग राग येतो, मग रडू येतं, सगळे इमोशन्स त्यांचे खेळायला लागतात. अगदीच. आणि आता कळतंय की हे बिग बॉसमध्ये आता जे काही चाललंय ते कशा पद्धतीने चाललं असणार. आणि ताई तुमच्या वेळेसचा एखादा असा दिवस किंवा एखादा क्षण असतो ना की जो हळवाई होता, पण तिथे कळालं की अरे आपल्यासोबत हे गेमसाठी केलं गेलं, असा कोणता मुमेंट होता तो? ॲक्च्युली तेव्हा असं एखादं कॉन्टेस्टंटने मला सांगितलं की यावेळेस अंडी खूप कमी आली आहेत, तर आपण ना लपवून ठेवूया. कारण तेव्हा मी नवीनच काहीतरी पहिला का दुसरा आठवडा होता आणि सांगितलं की अंडी आपण जरा लपवूया. आणि लपवल्यानंतर तो म्हणाला की जेव्हा रोज आपण रॅशनिंग करून काढूया, कारण 7 दिवस आपल्याला ती अंडी चालवायची आहे. तसंच काहीतरी म्हणजे मे बी 15 कॉन्टेस्टंट्स असतील तर मे बी एक 60 अंडी आली असतील, म्हणजे असंच काहीतरी झालं होतं की 4 अंडी तरी असली पाहिजे का 2 अंडी प्रत्येकाला मिळाली पाहिजेत. आणि काही जण जसं काही बिल्डर्स असतात त्यांना 6-12 वगैरे अंडी पाहिजे असतात, अशा टाईपचं. तर मला वाटलं अरे हो, किती छान विचार करतोय हा बिचारा, ठीक आहे आपण लपूया. असं मी आपलं त्या ह्याच्यामध्ये ह्या आता भोळेपणा नॅचरल, तर मला कळलं नाही हा त्याचा गेम होता. तर मी म्हटलं ओके लपूया, कुठे लपूया, ओके. मग ते वॉशरूमच्या इथे ते क्लीन असतं, तसं काही वॉशरूम नसतं तिथे, क्लीन असतं. तर त्या एका सॉकेटमध्ये त्या अंडीनं लपवलं गेलं. आणि त्यानंतर बाय द टाईम आठवडा वगैरे एंडला आला तर अंडी संपायला लागली. म्हटलं अरे ती काढून दे ना ते बाहेर. तर तो म्हणाला हो, ॲक्च्युली मीच अंडी लपवली होती आणि ताईंना सांगूनच लपवलं होतं. म्हटलं मलाच त्याने एक्सपोज केलं, म्हणजे चांगलं दाखवायचं माझ्यासमोर आणि मलाच त्याने हे केलं. आणि मी ते चांगुलपणासाठीच ठेवलं होतं ते, पण ते दॅट वेंट अगेन्स्ट मी. असं काही पॉईंट्स असतात की आपल्याला समोर एकदम असं तोंड कशी पडायला प्रत्येक सीझनचा एक पॉइंट येतो. तेव्हा तर माहीत नसतं ना. तर मी पण ॲक्च्युली काय झालं, आयुष्यभर ॲज यू सेड आय केप्ट वर्किंग. त्यामुळे आता पण हे बिग बॉस सीझन मी रोज नाही बघत आहे, थोडं कधीतरी बघते. तसंच कधीतरी लाईफमध्ये बघितलं होतं, न बघताच आत गेले होते. तेव्हा माझा गेम तर इतका रॉ होता, मला असं म्हणजे जे होते तेच होते मी समोर, कॅमेरासमोर. मला कळेच ना की काय चालू आहे काय नाही. आणि हळूहळू ते नाही गॉट इन टू द ग्रो ऑफ इट. हाच रॉनेस प्रेक्षकांनाही आवडत होता. सो थँक्यू सो मच ताई. थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.